त्यावेळी मला वाटतं मी 8वीला असेन. वडिलांची नोकरी मुंबईलाच असल्यामुळं आमची सगळी फॅमिली मुंबईलाच राहायला होती. माझ्या घरामध्ये मी, माझे आई बाबा आणि माझी छोटी बहीण प्रियंका असे आम्ही चौघेजण मुंबईला राहत होतो. पण जरी आम्ही मुंबईला राहत असलो तरी आमची गावाशी चांगलीच नाळ जोडलेली होती. गावाकडं आमचं वर्षातून एकदा दोनदा तरी येणं जाणं असायचं. आणि माझे आजी आजोबा काका काकू हे अजून पण गावालाच होते. काका गावची शेती बघायचे. माझ्या काकांना पण 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी. माझ्या चुलत भावाचं नाव नितीन आणि चुलत बहिणीचं नाव माधुरी. ते दोघे पण जवळपास आमच्या दोघांच्याच वयाचे. त्याच्यामुळं आम्हाला कधी एकदा सुट्टी लागली की गावाला जाईल असं होऊन जायचं. आणि सुट्ट्यांमध्ये आम्ही गावाला गेलो की असा काय आमचा धिंगाणा उठायचा की बाप रे बाप, आम्ही खूपच धमाल करायचो. दिवसभर खेळणं, फिरणं, खाणं पिणं यात आमचा दिवस कसा निघून जायचा ते आम्हाला कळायचंच नाही. आणि यावेळीसुद्धा आम्हाला 8वीची परीक्षा दिल्यावर कधी एकदा आम्ही गावाला जातोय असं होऊन गेलं होतं. महिन्याभराची सुट्टी होती आणि पप्पा आम्हाला सुट्टी लागल्या लागल्या लगेच गावाला सोडून पण आले. पप्पांना राहता येणार नव्हतं कारण पप्पांना तेवढ्या सुट्ट्या नव्हत्या. पप्पांनी आम्हाला सोडलं आणि ते लगेच मुंबईला निघून गेले. पण आम्ही दोघं आल्यामुळं मात्र नितीन आणि माधुरी आनंदानं उड्याच मारायला लागली. जेवढा आनंद त्यांना झाला होता तेवढाच आम्हाला पण झाला होता. आणि फक्त त्यांच्याबरोबरच खेळण्याचा आनंद नाही तर काका काकूसोबत गप्पा मारण्याचा, आजी आजोबांच्या जुन्या गोष्टी ऐकण्याचा हा अनुभव खूपच वेगळा होता. तसं आमचं गाव मूळचं कोल्हापूर जिल्ह्यातलं एकदम डोंगराळ भाग. गावाच्या आजूबाजूला छोटे मोठे डोंगर, ओढ्यांना 12 महिने पाणी असायचं. त्यामुळे त्या ओढ्यांमध्ये बरीचशी छोटी मोठी आंब्याची, फणसाची आणि जांभळाची झाडं असायची. ओढ्याच्या वरच्या बाजूलाच मोठं तळं होतं. पावसाचं सगळं पाणी त्या तळ्यामध्ये साठायचं आणि जे अतिरिक्त पाणी व्हायचं ते आमच्या ओढ्याने वाहत जायचं. त्यामुळे ओढ्याला पण कायमस्वरूपी पाणी असायचं. त्या ओढ्यामध्ये आम्ही मासे पकडायचो, खेकडे पकडायचो, खूपच मजा आणि धमाल करायचो. आता त्या दिवशी गावाला गेल्यानंतरचा आमचा पहिलाच दिवस होता. आम्ही दिवसभर खूपच मजा केली. संध्याकाळी काकीनं सगळ्यांना जेवायसाठी बोलवलं. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं उकाडा खूपच होता. आम्ही आमच्या गावच्या घरी बाहेरच्या अंगणामध्ये सगळेजण मिळून जेवायला बसलो. गावाकडं आलं की असं सगळ्यांनी मिळून जेवायला खूपच मजा यायची. जेवणं वगैरे झाल्यानंतर आजी आजोबा पुन्हा शेतातल्या घरी जायला निघाले. आता आमचं गावातलं जे घर होतं त्या ठिकाणी जास्त वस्त्या नव्हत्या. एक 10-12च घरं होती. ती पण सगळे आमच्या भावकीतलीच. पण आमचं शेत मात्र ओढ्याच्या पलीकडच्या बाजूला होतं आणि आमच्या शेतावर आमची दूध दुभती जनावरं, शेळ्या असे बरेचसे प्राणी होते. त्याच्यासाठी आजी आजोबा रात्री तिकडं झोपण्यासाठी जायचे. शेतामध्ये पण काकांनी आजोबांना छोटीशी झोपडी वजा घर बनवून दिलेलं होतं. छोटंसंच कुडाचं होतं, पण आजीनं त्याला छान सारवून एकदम व्यवस्थित ठेवलेलं होतं. आता जसे आजी आजोबा शेताकडे जायला निघाले तसं आम्ही सगळीजण छोटी मुलं आजी आजोबांच्या मागं लागलो. काका काकू आम्हाला म्हणत होते, अरे आजच आलाय तुम्ही सगळेजण, आजच्या दिवस तरी इकडं झोपा. तसं आम्ही सगळ्या जणांनी कल्ला केला आणि म्हणालो, नाही, आम्ही आजी आजोबांसोबत जाणार. आम्हाला आजोबांच्या नवीन नवीन गोष्टी ऐकायच्या. आणि पुन्हा आजोबा आमच्याकडे बघत म्हणाले, चला रे पोरांनो. आम्ही आमच्यासोबत अंतरण्या पांघरण्यासाठी बरंचसं सामान घेतलं, कारण शेतातल्या घरी फक्त आजी आजोबांना झोपण्या इतपतच सामान होतं. आम्ही ते सगळं सामान घेऊन हळूहळू आजोबांच्या पाठोपाठ चालायला लागलो. आजोबा आता आमच्या वस्तीतल्या छोट्याशा वाटेने मागच्या बाजूने बाहेर पडले आणि हळूहळू पांदीची उताराची वाट तुडवत ओढ्याच्या दिशेने पुढं चालले. आणि जसा जसा ओढा आमच्या जवळ येत जाईल तसं ओढ्याचा उतार पण वाढत चालला होता. आम्हाला त्या ओढ्याच्या पाण्यातला खळखळाट लांबूनच ऐकू यायला लागला. आजोबांनी त्यांच्या हातामध्ये टॉर्च घेतलेला होता आणि ते आम्हाला सावकाश चालायला सांगत होते, कारण रस्ता खूपच छोटा आणि उताराचा होता. आम्ही आजोबा आणि आजी पाठोपाठ हळूहळू त्या उतारावरून खाली उतरलो आणि ओढ्याच्या मधल्या एकदम मोठ्या पात्रामध्ये पोचलो. ओढ्याला बरंचसं पाणी होतं, म्हणजे साधारण आपल्या पिंढऱ्यांपर्यंत येईल एवढं तरी पाणी होतं. आणि त्यातून पलीकडे जाण्यासाठी
त्या पात्राच्या मधोमध मोठमोठे दगड फेकलेले होते. त्या दगडांवरून आम्ही हळूहळू एक एक पाऊल टाकत तो ओढा पार करून पलीकडच्या बाजूला गेलो. किती मोठी आंब्याची आणि जांभळीची एकदम शेकडो वर्षापूर्वीची जुनी झाडं होती आणि मोठ्या झाडांबरोबरच छोट्या झाडाझुडपांची पण ओढ्यामध्ये खूपच गर्दी होती. त्यामुळे सापा विंचवाची पण खूपच भीती वाटायची. म्हणून आजोबा त्यांच्यासोबत नेहमी एक टॉर्च ठेवायचे. आम्ही हळूहळू खाली बघत त्या दगडावरून ओढ्यातलं ते पाण्याचं पात्र पार केलं आणि पुन्हा पलीकडच्या बाजूला जाऊन चढणीला लागलो आणि हळूहळू आम्ही वरच्या बाजूला गेलो. तसं पुढची 2-3 शेतं पार करून गेल्यानंतर आमचं शेत जवळ आलं. शेताच्या एकदम अलीकडच्या बाजूलाच आमच्या आजोबांचं शेतातलं ते घर होतं. आजीनं पटकन अंगणातली लाईट लावली. घराच्या आतमध्ये एवढी काही जास्त जागा नव्हती, त्याच्यामुळं आम्ही अंगणातच बसायचं ठरवलं. आणि आत्ता तरी आम्ही जेवण करून आल्यामुळं फक्त आता झोपायचंच बाकी होतं. अंगणामध्येच आजीनं चांगलं सारवलेलं होतं. त्याच्यावर आजीनं आतून 1-2 मोठ्या चटया आणून अंतरल्या. त्यावर आम्ही घरून आणलेल्या सगळ्या वाकळा वगैरे अंतरल्या आणि आम्ही त्यावर पडलो. आजोबांना झोपण्यासाठी एक वेगळी बाजच होती. आजोबा त्या बाजेवर जाऊन झोपणार तेवढ्यात आम्ही आजोबांच्या मागे लागलो. आजोबा लगेच झोपायचं नाही, आज आम्हाला तुम्ही एखादी गोष्ट सांगा, तुमची गोष्ट ऐकल्याशिवाय आम्हाला झोपच येत नाही. आता आजोबा मोठमोठ्याने हसायला लागले आणि ते उठून आमच्या अंथरुणामध्ये येऊन एकदम मधोमध बसले. आम्ही चौघजण त्यांच्या बाजूने वर्तुळ करून बसलो. आजी पण एका बाजूला बसली होती. आता आजोबा आमच्याकडे बघत आम्हाला विचारायला लागले, सांगा मुलांना, कसली गोष्ट ऐकायची आहे तुम्हाला? त्यावेळी नितीन आजोबांकडे बघत म्हणाला, आजोबा तुमच्या त्या राजा राणीच्या राजकुमाराच्या गोष्टी भरपूर झाल्या, आज आम्हाला काहीतरी वेगळं सांगा, एखादी भूताची गोष्ट सांगा ना आजोबा आम्हाला. तसे आजोबा आमच्या सगळ्यांकडे बघत म्हणाले, तुम्हाला ऐकायची आहे का भूताची गोष्ट? आम्ही सगळेजण एकाच सुरामध्ये हो म्हणालो. पण पुन्हा आजोबा आमच्या सगळ्यांकडे बघत म्हणाले, पण तुम्हाला भीती तर नाही ना वाटणार? आम्ही सगळेजण पुन्हा एका सुरात म्हणालो, आजोबा आम्हाला नाही भीती वाटत, आम्ही कशालाच घाबरत नाही. तसे आजोबा म्हणाले, अरे ऐकण्यामध्ये आणि प्रत्यक्ष भूताचा अनुभव घेण्यामध्ये खूपच फरक असतो. तसं मी आजोबांकडे बघत विचारलं, आजोबा तुम्ही स्वतः कधी भूताचा अनुभव घेतला आहे का? म्हणजे तुम्हाला स्वतःला कधी एखाद्या वेळी भूत वगैरे दिसलं आहे का? तसं आजोबांनी एकदा आजीकडे बघितलं आणि ते पुन्हा आमच्याकडे बघत म्हणाले, हो, मला बऱ्याच वेळा भूताचा अनुभव आलेला आहे. तसं आम्ही सगळेजण एकच कल्ला करायला लागलो आणि आजोबांना म्हणालो, आजोबा आम्हाला गोष्ट वगैरे नको, तुम्हाला जो भूताचा अनुभव आला तोच आम्हाला सांगा. तसं आजोबा म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये आलेला एक खराखुरा अनुभव सांगतो. त्यानंतर आजोबा आम्हाला सांगायला लागले, पहिले आम्ही सगळेजण गावाकडेच राहिलो होतो. शेतामध्ये यायला सुद्धा लोक घाबरायची, त्यामुळं इथं राहणं तर सोडाच, लोक इथं रात्री फक्त यायला सुद्धा घाबरायची. त्यावेळी आम्ही शेतीला पाणी देण्यासाठी इकडे यायचो. त्यावेळी विजेवरचे पंप वगैरे काहीच नव्हतं. बैलांच्या मोटेवर आम्ही इथं शेताला पाणी द्यायचो. आपल्याकडे त्यावेळी मोठी मोठी 2 बैलं होती. मी पाणी द्यायचं असलं की शेतावर यायचो आणि मोठेने प्रत्येक शेताला पाणी सोडायचो आणि या झोपडीच्या बाजूलाच इथंच मी एकटा शेतावर झोपून जायचो. त्यावेळी मला एक चिंध नेहमीच दिसायची. तसं आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्नचिन्ह उभं. आम्ही आजोबांकडे बघत विचारलं, आजोबा हे चिंध म्हणजे काय प्राणी वगैरे आहे का? तसे आजोबा म्हणाले, अरे बाळांनो, हा प्राणी नाही, चिंध म्हणजे भूताचाच एक प्रकार. तसं आम्ही सगळेजण आजोबांना विचारायला लागलो, सांगा ना आजोबा, कशी असते ती दिसायला, काय करते ती? तसे आजोबा सांगायला लागले, चिंध म्हणजे एक बाई असते, ती रात्रीचं शेतामधून ओढ्या नाल्यांमधून फिरत असते. तिच्या अंगावर लाल साडी असते, डोक्यावर पदर असतो आणि पौर्णिमा अमावस्येच्या रात्री ती इथं या आपल्या झोपडीपर्यंत पण यायची. मी कितीतर वेळा इथं अंगणामध्ये एकटाच झोपलेला असायचो. त्यावेळी मला कितीतर वेळा ती आपल्या घराच्या बाजूने चौफेर फिरलेली दिसायची, पण मी तिला कधीच घाबरलो नाही आणि मी तिच्या कधी वाट्याला पण गेलो नाही. तसं नितीन आजोबांना विचारायला लागला, आजोबा तुम्हाला आत्ता पण ही चिंध दिसते का? तसे आजोबा म्हणाले, अजून पण काही लोक सांगतात
की ती या ओढ्यामध्येच नाल्यामध्येच फिरत असते. काही जणांनी तिला तळ्यावर पण बघितल्याचं सांगितलं जातं, पण मला मात्र या बऱ्याच दिवसामध्ये ती कधीच दिसली नाही. आजोबा हे सांगत होते आणि आम्ही थक्क होऊन हे सगळं ऐकत होतो. खूपच विलक्षण होतं ते. आणि हा आजोबांच्या आयुष्यामध्ये घडलेला खराखुरा प्रसंग असल्यामुळं हे ऐकताना आमच्या अंगावर शहारे आले होते. तेवढ्यात प्रियंकाच्या तोंडातून उद्गार निघाले, वाव, आजोबांनी भूताला स्वतः बघितलंय, किती ग्रेट आहेत आपले आजोबा, अशी प्रियंका म्हणाली आणि आम्ही सगळेजण हसायला लागलो. त्यानंतर आजोबा आमच्या सगळ्यांकडे बघत म्हणाले, तुम्ही आजच आलाय, आज जास्त गोष्टी नको, आज तुम्ही झोपून जा, उद्या तुम्हाला मी अजून भूताच्या गोष्टी सांगतो. त्यानंतर आजोबा पुन्हा त्यांच्या बाजेवर जाऊन झोपले आणि आम्ही पण आमच्या जागी पडलो. आता आम्ही अंथरुणावर पडलो खरं, पण आमचा डोळा लागत नव्हता, कारण आजोबांनी आत्ता आम्हाला ज्या चिंद या भूताबद्दल सांगितलं होतं त्याचेच विचार आता माझ्या मनामध्ये घोळायला लागले होते. नितीन पण त्याच विचारामध्ये दंग असावा, कारण तो पण अजून झोपलेला नव्हता. बऱ्याच वेळानंतर आम्हाला कधी झोप लागली ते आम्हाला कळलंच नाही. आता प्रसंग जातो तो दुसऱ्या दिवशी. घरामध्ये आता मी, नितीन आणि काका असे तिघच होतो. आजी आणि आजोबा बाहेर अंगणामध्ये बसलेले होते. काका पण आता शेतामध्ये निघून गेले. आता फक्त मी आणि नितीनच घरामध्ये होतो. आता आमच्या दोघांमध्ये थोडीशी चर्चा चालू झाली. मी नितीनकडे बघत विचारलं, नितीन, तुला आजोबांनी जी काल गोष्ट सांगितली त्यामध्ये काही तथ्य वाटतं का? तुला वाटतं का आजोबा आपल्याला खरं सांगत असतील? तसं नितीन म्हणाला, अरे आजोबा कधीच खोटं बोलत नाही, ते सांगतात म्हणजे 100% ती चिंद नावाचं भूत असणार. तसं मी म्हणालो, यार किती नशीब आहे आजोबांचं, त्यांना भूत बघायला मिळालं, आपल्याला कधी असं भूत बघायला मिळेल का? तसं नितीन म्हणाला, आत्ता कुठलं भूत घेऊन बसलायस, आता आपल्याला स्वप्नात पण भूत बघायला मिळणार नाही. आता 2 मिनटं आम्ही असं शांत बसलो होतो. तेवढ्यात नितीन माझ्याकडे बघत म्हणाला, विजू, आपल्या दोघांना भूत नाही बघायला मिळणार, पण आपण प्रियंका आणि माधुरीला मात्र भूत दाखवू शकतो. तसं मी नितीनकडे बघत म्हणालो, म्हणजे काय म्हणतोयस तू? तसं नितीन मला सांगायला लागला, माझ्याकडे एक प्लॅन आहे. मी विचारलं, कोणता प्लॅन? तो म्हणाला, संध्याकाळी तू काय कर, आजी आणि आजोबांना तो अगोदर शेतामध्ये पाठव, त्यानंतर तू प्रियंका आणि माधुरीला घेऊन त्यांच्या पाठोपाठ शेतामध्ये जा. त्यावेळी मी काय करतो, तुम्ही ज्यावेळी त्या ओढ्यापर्यंत जाताय तोपर्यंत मी आईची एखादी लाल रंगाची साडी घालतो आणि तुमच्या आधीच त्या ओढ्यामध्ये जाऊन बसतो आणि तुमच्यासमोर चिंद म्हणून येतो. आणि मी चिंद बनून आलेलं हे फक्त तुलाच माहिती असणार आहे, प्रियंका आणि माधुरीला मात्र हे माहीत नसणार आहे. विचार कर, ते किती घाबरतील, किती मजा येईल, त्यांना असं घाबरलेलं मला बघायचं आहे. नितीनचा प्लॅन खूपच भारी होता आणि मजा पण खूप येणार होती. आणि त्यातच मला अजून एक कल्पना सुचली. मी नितीनकडे बघत म्हणालो, पण यात मला पण आता ग्रेट बनायची एक संधी मिळणार आहे. मी काय करतो, तू चिंद बनून त्या दोघींच्या समोरून निघून गेलास की मी तुझा पाठलाग करत जातो, म्हणजे या दोघी सगळीकडे जाऊन सांगतील की मी भूताचा पाठलाग केला. तसं नितीन आणि मी मोठमोठ्याने हसायला लागलो, एकमेकांना टाळ्या द्यायला लागलो. त्यानंतर नितीन म्हणाला, मी आईची कपाटातली एक लाल रंगाची साडी घेतो आणि ती दुपारीच ओढ्यामध्ये नेऊन ठेवतो. तुम्ही तिघं आजी आजोबांच्या मागून इथून निघालात की तुम्ही एकदम हळूहळू ओढ्याकडे जा. आणि तेवढ्यात मी पटकन जाऊन आईची ती लाल रंगाची साडी नेसतो आणि तुमच्यासमोर ओढ्यामध्ये प्रकट होतो. हा आमचा सगळा प्लॅन तयार झाला. आता आम्ही संध्याकाळची वाट बघायला लागलो. संध्याकाळची आमची जेवणं वगैरे झाली. आजी आणि आजोबा हातामध्ये टॉर्च घेऊन शेताकडल्या घराकडे जायला निघाले आणि जाताना आजोबा विचारायला लागले, आज कुणी येणार आहे का? तसं मी पटकन पुढाकार घेत म्हणालो, आजोबा आम्ही येणार आहे, पण तुम्ही थोडं पुढं चला, आम्ही जरा मागून येतो. तसे आजोबा म्हणाले, ठीक आहे. आजी आणि आजोबा आता तिथून निघून गेले. आजी आजोबा जाऊन एक 10 मिनटं झाल्यानंतर मी, प्रियंका आणि माधुरी शेतातल्या घरी जायला निघालो. मी आता मुद्दामून नितीनकडे बघत नितीनला विचारायला लागलो, नितीन तू येत नाहीस का आमच्यासोबत? तसं नितीन म्हणाला, अरे तुम्ही जरा पुढं चालता का, माझं एक छोटंसं काम आहे, एका मित्राकडे जाऊन यायचं आहे, मी पुन्हा येईन. असं म्हणून नितीन पटकन घरातून बाहेर पडला.
आणि मी आता प्रियंका आणि माधुरीला घेऊन एकदम हळूहळू चालत ओढ्याच्या दिशेने चाललो. कारण मला माहीत होतं की नितीनला ओढ्यामध्ये जायला आणि तिथं जाऊन साडी नेसायला थोडासा वेळ तरी द्यावा लागणार आहे. जवळजवळ ओढ्यापर्यंत पोचायला आम्हाला 10 मिनटं लागली. मला आता वाटायला लागलं होतं की नितीन केव्हाच आता साडी वगैरे घालून ओढ्यामध्ये आलेला असेल. आम्ही आता ओढ्याच्या पात्राच्या एकदम जवळ आलो होतो. पाण्याचा खळखळ आवाज आमच्या कानावर यायला लागला होता. आम्ही तिघांनी आता एकमेकांचे हात पकडले आणि आम्ही हळूहळू ओढ्याच्या उतारावरून खाली उतरायला लागलो. आणि जसं आम्ही ओढ्याच्या त्या पात्रामध्ये जाऊन उभा राहिलो तसं आम्ही इकडं तिकडं बघायला लागलो. मी मुद्दामून त्या पात्रामध्ये थांबून नितीन केव्हा एकदा चिंद बनून आमच्या समोर येतोय याची वाट बघायला लागलो. तेवढ्यात मला समोरच्या झुडपामध्ये कसली तरी हालचाल जाणवली. मी प्रियंका आणि माधुरीकडे बघत म्हणालो, प्रियंका, माधुरी, त्या झुडपाकडे बघा, तिथं कसली तरी हालचाल जाणवते. तसं त्या दोघी घाबरल्या आणि मला म्हणायला लागल्या, अरे विजू, गप रे, उगीच भीती दाखवू नकोस. तसं मी त्या दोघींना उद्देशून म्हणालो, तुम्हाला काल आजोबांनी सांगितलेली गोष्ट आठवते का? याच ओढ्यामध्ये ती चिंद फिरायची, लाल साडी घातलेली, डोक्यावर पदर घेतलेली. तशा त्या दोघी घाबरायला लागल्या आणि मी पुन्हा त्यांना घाबरवण्यासाठी म्हणालो, त्या झुडपाच्या मागं चिंद तरी नसेल ना? आणि त्या दोघी निरकून त्या झुडपाकडे बघायला लागल्या. आणि तेवढ्यात त्या झुडपाच्या आडून एक लाल साडी घातलेली बाई बाहेर आली. त्या बाईला बघून त्या दोघी एवढ्या घाबरल्या की त्या मोठमोठ्याने किंचाळायला लागल्या आणि त्या किंचाळत जिकडं वाट दिसेल तिकडे पळायला लागल्या होत्या. मी मात्र त्यांच्याकडे बघून मनातल्या मनात खूपच हसत होतो. त्या दोघी आता घाबरून पळायचा प्रयत्न करायला लागल्या आणि पळता पळता खाली पडल्या. मी त्या दोघींच्या जवळ गेलो आणि त्यांना म्हणलो, एवढ्या कधीपासून घाबरायला लागला तुम्ही? माझ्याकडे बघा, मी घाबरतोय का? त्या दोघींची भीतीनं बोबडीच वळली होती. त्या दोघी माझ्याकडे आश्चर्यचकित नजरेने बघत होत्या. त्यांना पण आश्चर्य वाटत होतं की मी एवढा धाडसवान कधीपासून झालो. मी त्या दोघींकडे बघत त्यांना म्हणालो, आता तुम्ही माझं खरं धाडस बघा. या भूताचा मी पाठलाग करतो आणि या भूताला पळवून लावतो. असं म्हणून मी आता हळूहळू त्या ओढ्याच्या पाण्यातून जोरजोराने त्या लाल साडीच्या बाईच्या मागं पळायला लागलो. ती बाई पण जोरजोराने त्या पाण्यामध्ये पावलं आदळत ओढ्याच्या उजव्या बाजूला निघून चालली होती. मी जोरजोराने तिचा पाठलाग करत होतो. हळूहळू ओढ्याकडच्या त्या बाजूची झाडं खूपच दाट होत चालली होती. मी आता त्या दोघींपासून बराचसा लांब आलो होतो. ती बाई अजून पण माझ्या समोरच होती. मी आता नितीनला जोरजोराने हाका मारायला लागलो, अरे नितीन, बास कर आता. त्या दोघी खूप घाबरलेत. पटकन घरी जा आणि ही साडी ठेवून पुन्हा आजोबांच्या घरी ये. पण नितीन मात्र मला कसलाच प्रतिसाद देत नव्हता. आता मला वाटायला लागलं की नितीन माझी पण चेष्टा करायला लागला. आणि प्रियंका आणि माधुरी कुठं आहेत हे बघण्यासाठी मी मागं वळून बघितलं तर त्या दोघी आता मला दिसत पण नव्हत्या. कारण मी त्या दोघींपासून बराचसा लांब आलेलो होतो. आता मी पुन्हा वळून पुढच्या बाजूला बघितलं तर ती समोरची लाल साडीतली बाई आता गायब झालेली होती. मी आता पुन्हा माघारी फिरलो आणि ओढ्याने चालत पुन्हा त्याच ठिकाणी आलो ज्या ठिकाणी प्रियंका आणि माधुरी उभ्या होत्या. पण त्या माझ्याकडं अशा पद्धतीनं बघत होत्या की मी एखादं खूप मोठं धाडस केलेलं आहे. आणि मी पुन्हा त्या दोघींना म्हणालो, चला मी तुम्हाला आजोबांच्या घरी सोडून येतो आणि मी पुन्हा नितीनसोबत परत येतो. तसं त्या दोघी आता पुढं बघून चालायला लागल्या. मी त्या दोघींना आजोबाच्या घरी सोडलं. पण आम्ही जाताना एक चकार शब्दसुद्धा बोललो नाही. कारण त्या दोघींना तर वाटत होतं की त्यांनी आज खरीखुरी चिंद बघितली. पण मला मात्र माहीत होतं की आमच्यासमोर जे भूत बनून आलेली बाई आहे तो नितीनच होता. पण नितीनचं वागणं मला त्या दिवशी थोडंसं वेगळं वाटलं. त्याच्यामुळं मी पण थोडासा भांबावलेला होतो. आता मी एकटाच पुन्हा ओढ्यामध्ये आलो आणि मी पुन्हा ओढ्याच्या मधल्या पात्रामध्ये येऊन इकडं तिकडं बघायला लागलो. त्यावेळी अचानक मला डाव्या बाजूला पुन्हा तीच लाल साडीची बाई दिसली. आता मात्र माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. अरे बापरे, हे काहीतरी विचित्रच दिसते. नितीन असा एकटा या काळोख्या ओढ्यामध्ये कधीच थांबणार नाही हे मला माहिती होतं. हातपाय लटलट कापायला लागले. एका मनानं वाटत होतं की नितीनच कदाचित माझी चेष्टा करत असेल. पण दुसरं मन सांगत होतं की हे काहीतरी विचित्र आहे. आता ह्याचा सोक्षमोक्ष लावायसाठी मला घरी जावंच लागणार होतं.
मी आता कुठून तरी उसना अवसान आणलं आणि जोरजोराने पळत त्या ओढ्याच्या चढावरून वरती पळायला लागलो. पळत पळत 5च मिनिटात मी काकांच्या घरी जाऊन पोचलो. आणि घरी जाऊन बघतोय तर काय, नितीन बाहेर अंगणातल्या बाजेवर बसलेला होता. तसं नितीन माझ्याकडे बघत म्हणाला, विजू, सगळा प्लॅन फेल गेला. आईकडे लाल रंगाची साडीच नव्हती. तसं मी नितीनचा हात पकडला आणि त्याला घराच्या एका बाजूला ओढत घेऊन गेलो. मी नितीनकडे बघत त्याला विचारायला लागलो, नितीन, चेष्टा करू नको. ओढ्यामध्ये लाल साडी घालून तो आला नव्हता काय? तसं नितीन म्हणाला, अरे, आईकडे लाल रंगाची साडीच मिळाली नाही. एक साडी होती, ती पण तिनं कुणाला तरी देऊन टाकली होती. त्याच्यामुळं मी ओढ्यामध्ये आलोच नाही. आता मात्र माझं डोकंच चालेनासं झालं. जर नितीन लाल साडी घालून ओढ्यामध्ये आलेला नव्हता, तर ओढ्यामध्ये लाल साडी घातलेली बाई कोण होती? नितीन समजून मी जिचा पाठलाग केला होता ती बाई कोण होती? एवढ्या रात्री ओढ्यामध्ये कोण फिरत असणार? मला काहीच कळत नव्हतं. माझ्या चेहऱ्यावर भीती आता स्पष्ट दिसायला लागली होती. भीतीनं माझा चेहरा पांढरा फटक पडलेला होता. तसं नितीननं माझा थंडगार पडलेला हात हातात घेतला आणि तो माझ्याकडे बघत म्हणाला, विजू, तू एवढा का घाबरलायस? मला काय बोलावं ते कळत नव्हतं. मी नितीनकडे बघत नितीनला मगाशी घडलेला सगळा प्रसंग सांगितला. तसं नितीन मला विचारायला लागला, विजू, तू माझी चेष्टा तर नाहीस ना करत? खरंच तुम्हाला ओढ्यामध्ये लाल साडीची बाई दिसली? तसं मी म्हणालो, अरे, माझ्यावर विश्वास नसेल तर प्रियंका आणि माधुरीला विचार. मी आणि नितीन पुन्हा शेतातल्या घराकडे निघालो. मी मात्र ओढ्यातून जाताना इकडं तिकडं बघायचं टाळलं आणि मी पटकन पुढं निघून गेलो. नितीन मात्र जरा वेळ ओढ्यातच थांबला आणि तो पण इकडं तिकडं बघायला लागला. पण त्याला मात्र ओढ्यामध्ये कुणीच दिसलं नाही. पुन्हा आम्ही दोघंजण शेतातल्या घराजवळ जाऊन पोचलो. प्रियंका आणि माधुरी बाहेर अंगणातच बसलेल्या होत्या. त्या दोघींनी आजी आणि आजोबांना सगळा घडलेला प्रसंग सांगितला होता आणि मी त्या भूताचा कसा पाठलाग केला हे पण त्यांनी आजोबांना सांगितलं होतं. पण नितीन मात्र हे सगळं ऐकून एकदम थक्क झालेला होता. कारण आता त्याच्या पण लक्षात आलं होतं की आम्हाला खरंच एक लाल साडीतली बाई दिसली होती. आता ती खरंच चिंद होती का दुसरं कोणी होतं हे आम्हाला माहिती नव्हतं. पण त्या दिवशी मात्र एक काळजाचा ठोका चुकवणारा अनुभव मात्र आमच्या सगळ्यांना आलेला होता.